श्री स्वामी समर्थ. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येला दीपपूजन केले जाते. वर्षातून एकदा ही दीप अमावस्या येत असते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते, परंतु आषाढ महिन्याची जी अमावस्या आहे तर या अमावस्येला विशेष असे महत्त्व असते. दीप अमावस्येला दीपपूजन केले जाते. आपल्या घरातील इकडे तिकडे ठेवलेले दिवे, समया, निरंजने, लामण दिवे तर हे सर्व घासून पुसून लक्क स्वच्छ केले जातात आणि यांची या दिवशी पूजा केली जाते. तसेच या दिवशी भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांच्या विशेष पूजेला सुद्धा महत्त्व आहे. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही शिवभक्त हे व्रत सुद्धा करत असतात. महिला सुद्धा या दिवशी तुळशीची, पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा करतात आणि 108 प्रदक्षिणा घालतात. असे म्हटले जाते की जे कोणी आषाढ अमावस्येचे व्रत करतात, पूजा करतात, दानधर्म करतात ते सर्व दोष आणि पापापासून मुक्त होतात. या दिवशी उपवास केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. आता या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. पवित्र नदीमध्ये स्नान करणे प्रत्येकाला शक्य होत नाही, म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्येच आपल्याला 4 थेंब गंगाजल टाकायचे आहे. जर आपल्या घरामध्ये गंगाजल नसेल तर 4 थेंब गोमूत्र आपण टाकू शकतो किंवा चिमूटभर हळद किंवा थोडेसे चमच्यावर कच्चे दूध आपल्याला टाकायचे आहे आणि स्नान करायचे आहे. यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते. स्नान करून झाल्यानंतर आपला जो उंबरठा आहे, मुख्य उंबरठा जो असणार आहे तर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे. कारण अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते आणि उंबरठ्यावरती पितरांचा निवास असतो. पाणी शिंपडल्यामुळे पितर तृप्त होतात. उंबरठ्याची पूजा करायची, मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे. देवघरातील देवांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. देवघरातील जे देव आहेत तर हे सुद्धा आपण या दिवशी स्वच्छ करू शकतो. जर आपण देवघरातील देव स्वच्छ केले तर आवर्जून आपल्याला त्यांना दुधाने आंघोळ घालायची आहे. यामुळे आपले देव जे आहेत तर ते शांत होतात. कारण जेव्हा आपण त्यांना स्वच्छ करत असतो त्यावेळेला एक प्रकारची उष्णता निर्माण झालेली असते आणि म्हणून आपल्याला दुधाने देवांना शांत करायचे असते. त्यामुळे विधिवत आपल्याला सर्व देवांची पूजा करायची आहे. आपल्या कुलदेवीची असेल, गणपती बाप्पांची असेल, आपल्याला अभिषेक करून या दिवशी पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला दीपपूजन जे आहे तर ते करायचे आहे. संध्याकाळच्या वेळेला, तिन्ही सांजेच्या वेळेला आपण हे दीपपूजन करू शकतो. आपल्या देवघराच्या बाजूला किंवा देवघरासमोर आपण हे दीपपूजन करू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला दीपपूजन करायचे आहे, दिवे प्रज्वलित करायचे आहेत, दिव्यांची पूजा करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. त्या पाटावरती स्वच्छ असे लाल रंगाचे वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे. आणि यानंतर आपण जे दिवे प्रज्वलित करणार आहोत तर हे आपल्याला विषम संख्येमध्ये प्रज्वलित करायचे आहेत. म्हणजे 5, 11, 13, 15, 21 आपल्या घरामध्ये जे दिवे आहेत तर ते सर्व घ्यावेत, परंतु विषम संख्येमध्ये आपल्याला ते घ्यायचे आहेत. आणि हे दिवे आपल्याला या पाटावरती ठेवायचे आहेत. या दिव्यांमध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. या दिव्यांभोवती आपल्याला फुलांच्या साह्याने किंवा गजरे, फुलांचे हार तर अशा प्रकारे आरास करायची आहे. त्यानंतर एका तामणामध्ये आपल्याला कणकेचे 5 दिवे घ्यायचे आहेत. दीपपूजन करण्याअगोदरच आपल्याला ते कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत. कणकेचे गोडाचे दिवे बनवायचे आहेत. कणकेमध्ये आपल्याला गोडाचं पाणी म्हणजे गुळाचं पाणी घालायचं आहे. पाण्यामध्ये विरघळेपर्यंत गूळ जो आहे तर तो आपण गरम करून घेऊ शकतो आणि हे गोडाचं पाणी कणकेमध्ये घालून कणिक घट्ट मळून आपल्याला हे दिवे वाफवून घ्यायचे आहेत. तर असे आपल्याला 5 दिवे देवांना ओवाळण्यासाठी घ्यायचे आहेत. या दिव्यांमध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे. फुलवाती आपण यामध्ये वापरू शकतो. आणि हे दिवे जे 5 आपण ताटामध्ये घेतलेले आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपण जे पाटावरती दिवे मांडलेले आहेत तर ह्या सर्व दिव्यांची आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फूल, आघाडा, दुर्वा हे आपल्याला प्रत्येक दिव्याला अर्पण करायचं आहे. अगरबत्ती, धूप लावायचा आहे. आणि नैवेद्य म्हणून ज्वारीच्या लाह्या, गूळ आणि पंचामृत तर हे ठेवायचं आहे. यासोबत आपण फळेसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतो. इतर आपण काही नैवेद्य बनवला असेल तर तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर ताटामध्ये जे कणकेचे 5 दिवे आपण घेतलेले आहेत तर याने पाटावर आपण प्रज्वलित केलेल्या दिव्यांना ओवाळायचे आहे. आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, अशी प्रार्थना करायची आहे. घरातील इडापिडा टळून अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी अशी आपली संस्कृती सांगते. अनेक ठिकाणी सायंकाळच्या वेळेला या दिवशी शुभमकर्ती म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते. लहान मुले ही वंशाचा दिवा असतात म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. याचप्रमाणे मुली ह्या लक्ष्मी स्वरूप असतात म्हणून मुलींना सुद्धा आपण ओवाळू शकतो.
या दिवशी आपल्याला दिव्यांचे पूजन करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला मुलांचे औक्षणसुद्धा करायचे आहे. दिव्यातील देवतत्वाचे पूजन झाल्यामुळे त्यातील देवत्व कार्यरत होऊन ते वर्षभर जागृत राहते आणि आपल्याला दीपदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होत असतात.